नमस्कार सर्वांना, सर्वांचे मनपूर्वक स्वागत. तर बघा, नेहमीप्रमाणेच मी घेऊन आले आहे अतिशय सुंदर आणि सोपी रांगोळी. नवीन वर्ष आता येत आहे, तर नवीन वर्षाच्या स्वागतासाठी ही रांगोळी मी काढलेली आहे. अतिशय सोपी रांगोळी आहे, अगदी झटपट होते. बघा, मी वरतीच असे मोराचे आकार काढून घेतलेले आहे सुंदर असे. आणि तुम्हाला काढता येत नसेल तर व्यवस्थित बघितले तरी अगदी पटकन ही रांगोळी काढता येते आणि झटपट काढून होणारी रांगोळी आहे, फ्री हँड रांगोळी आहे. आता पानाचा आकारसुद्धा मी काढून घेतलेला आहे. बघा, अगदी पटकन होणारी रांगोळी आहे आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आपण ही रांगोळी दारासमोर काढली तर सगळे नक्कीच तुमचं कौतुक करतील. थोडी सुंदर रांगोळी आहे. बघा, खाली मी निळा रंग भरून घेतलेला आहे. व्यवस्थित रंग भरून घ्यायचा आहे. आता ह्या रांगोळीमध्ये काही जास्त रंग भरलेले नाहीत, थोडेसे रंग भरून घेतले तरी खूप छान दिसते ही रांगोळी. आता वरती मोराचे जे आकार काढले आहे तिथे सुद्धा मी फुलं काढून घेतले आहेत. बघा, जो खाली रंग भरून घेतला तिथे व्यवस्थित बॉर्डर देऊन घ्यायची आहे. आता खाली आपण एक तोरणाचा आकार काढणार आहोत, त्यामुळे रांगोळीला आणखी एक सुंदर लुक येईल. तर 2026 आपण स्वागत करणार आहोत, तर वर्ष आपण लिहून घेतलेलं आहे तिथे. खाली व्यवस्थित रेषा देऊन घ्यायच्या आहे. खाली आपण तोरणाचा आकार काढणार आहोत, त्यामुळे रांगोळीला आणखी एक सुंदर लुक येईल. बघा, छानपैकी आपण खाली पानं काढून घेतलेली आहेत. बघा, तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसते. आता खाली पानं काढल्यानंतर ते तोरणाचा आकार काढलेला आहे. पानांना व्यवस्थित काडीच्या साहाय्याने आकार देऊन घ्यायचा आहे. आता रांगोळीमध्ये थोडा थोडा रंग भरून घेतला की आणखी सुंदर दिसते. आता ती जी पानं काढलीत त्याला मी थोडंसं मोराच्या पिसाचं लूक देऊन घेतलेलं आहे काडीच्या साहाय्याने. आणि त्यामध्ये कलर हिरवा रंग आणि जसं मोराचे पीस असतात ना त्याप्रमाणे रंग भरून घेतले. प्रत्येक फुलामध्ये पण लाल रंगाने डॉट देऊन घेतले, त्यामुळे एक सुंदर फुलं दिसतात. बघा, तर खालीच पानं काढलेली आहेत तिथे पण मी हिरवे आणि लाल डॉट देऊन घेतलेले आहेत, त्यामुळे त्या पानांना आणखी एक सुंदर लुक आला आहे. बघा, अगदी सुंदर दिसते आणि झटपट होणारी रांगोळी आहे. बघा, फायनल लुकसुद्धा किती छान दिसतो. आणि धन्यवाद व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल.